ज्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन हा पार्ट येतो, रजिस्ट्रेशन पार्टसाठी मी तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स सांगितलं आहे। रजिस्ट्रेशन आपल्याला जे प्रोसेसचं करायचं, हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एकंदरीत महासीईटी सेल, लक्षात घ्या, महासीईटी सेल या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। आणि रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल फॉर्मॅटमध्येच स्कॅन करून आपल्याला अपलोड करावे लागत असतात। या ठिकाणी झेरॉक्स किंवा अदर डमी डॉक्युमेंट्स या ठिकाणी ऍप्लिकेबल नाही आहेत। या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स असणार आहेत हे सर्व ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये असणार आहेत। रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे FC व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असते? बेसिकली बरेच विद्यार्थी आपल्या घरूनही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात किंवा आपल्या काउन्सिलरकडनंही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात। ज्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग जॉईन आहे असे विद्यार्थी आपल्या काउन्सिलरकडनंही फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, बरेच विद्यार्थी सध्या यावर्षी आपल्याकडं यूट्यूब माध्यम असेल अथवा या ठिकाणी पेड काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग माध्यम असेल याच्यातनं जॉईन होत आहेत। या विद्यार्थ्याला विनंती आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्याला आपल्या ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड सर्व अपडेट उपलब्ध वेळोवेळी होतील। सोबतच आपले या ठिकाणी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा आहेत की ज्याच्यावरती आपण डेली अपडेट देत असतो। वेळेअभावी बऱ्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी लाईव्ह सेशन अथवा काही व्हिडिओद्वारे इन्फॉर्मेशन देणं कठीण असेल तर आपण सर्व इन्फॉर्मेशन आपल्या ग्रुपवरती उपलब्ध करून देत असतो। महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये, रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे। रजिस्ट्रेशन आपण घरून अथवा काउन्सिलर मार्फत करू शकतात, पण जे FC व्हेरिफिकेशन आहे FC व्हेरिफिकेशन निवडत असताना आपल्याला एकतर FC व्हेरिफिकेशन ऑनलाईन माध्यमातून असू शकतं, असणार आहे, ऑनलाईन माध्यमातूनच असणार आहे, किंवा आपल्याला मोड ऑफ फिजिकल या ठिकाणी पण निवडता येत असतं। मोड ऑफ ऑनलाईन आणि मोड ऑफ फिजिकल असे दोन मोड या ठिकाणी अवेलेबल असतात। तर आपल्याला जे काही कन्व्हिनियन्स मोड आहे या कन्व्हिनियन्स मोड अनुसार आपण आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात। रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपण प्रोसेसमध्ये आलात हे चुकीचं आहे, लक्षात घ्या। बऱ्याच वेळेस मुलांचे एवढे मोठे लॉस होतात, चांगले मार्क्स असून आणि चांगली गुणवत्ता असून सुद्धा फक्त व्यवस्थित प्रोसेस करण्याअभावी आपले लॉस होत असतात। त्यामध्ये बरेच विद्यार्थी CET मध्ये चांगले मार्क्स आहेत, नीट्स मध्ये चांगले मार्क्स आहेत, रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपण ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत आलो असं गैरसमजामध्ये राहतात। लक्षात घ्या, जोपर्यंत महासीईटी सेल आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाही किंवा आपलं व्हेरीफाईड अँड सक्सेसफुल आपल्या पेपरवर स्टॅम्प येत नाही तोपर्यंत आपल्याला या प्रोसेसमध्ये ग्राह्य धरलं जात नाही। त्यामुळे विद्यार्थी पालकांनी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन करणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे।